वेलकम बॅक टू NK फिटनेस. 65 डे लाईफ चेंजिंग मध्ये आपला स्वागत आहे. आज आपला डे 9. चला बघूया. आता निघालो आहे मी घरून जिमला. चला बघूया पुढे. मित्रांनो, गाईज, आमच्या येथील सर्वात आवडता प्लेस असेल ना तर हा आहे. बघा मित्रांनो, कसं आवडता प्लेस तुम्हाला दाखवतो. एकदम भारी व्ह्यू बघा. रस्ता बघा इथला किती सुंदर आहे. सगळ्यात बेस्ट व्ह्यू आहे हा. पुढे बघा कसं आहे सूर्य. चला भेटूया आता डायरेक्ट जिम मध्ये. निंबवली गावचा मैदान, क्रिकेटचं मैदान आहे. ब्रिजचा काम चालू आहे बघा. काम एवढा स्लो चालू आहे ना हा ब्रिजचा, 10 वर्ष लागतील तरी पण होणार नाही मला वाटतं. समोर आपला गेट आहे गाईज. त्याच गेटवर आपल्याला रोज 10 ते 15 मिनिटं, कधी कधी 20 मिनिटं, कधी कधी अर्धा तास पण जातो. रेल्वे पाटीलचं गेट आहे. टाइम लागतो गाईज. बघा हा गेट आहे. गाड्या थांबलेल्या आहेत. रोज 10 ते 15, कधी कधी 5 मिनिटात पण खोलतो, कधी कधी अर्धा तासात पण खोलत नाही. तो हा गेट आहे रेल्वे पाटील. शिर्डीला जाण्यासाठी भरपूर मुले जिम मध्ये वर्कआउट करतात. वर्कआउट पण भारी करतात, पण बॉडी ग्रो न होत. त्याचं कारण आहे मित्रांनो, बॉडी जर तुम्हाला ग्रो करायची असेल ना, चांगली बनवायची असेल ना, पहिलीच गोष्ट तर तुम्ही डिसिप्लिन शिका. टाइम टू टाइम शेड्यूल मॅच करा आणि प्रॉपर डाईट असेल तर तुमची बॉडी ग्रो होईल. नाहीतर कितीही वर्कआउट करा आणि कितीही जिम मध्ये उचलापट करा, बॉडी काय वाढणार नाही. तर बॉडी कसं आहे माहिती आहे मित्रांनो, झाडाला पाणी दिलं ना तर झाड वाढतं, तसंच बॉडीच आहे. बॉडीला जर खाणं दिलं चांगलं तर बॉडी ग्रो होईल. चला बघूया जिम मध्ये. सर आलेले आहेत तयारीमध्ये. सर आज काय मारायचं आहे? बॅक मारायचे. काय हेवी सेट सगळ्यात कुठला असणार आज? चला बघूया पुढे. गाईज आता जिम मध्ये आलेलं आहे. चला बघूया आता जिम मध्ये काय एंटरटेनमेंट होतं ते. चला बघूया सरांचा वेट किती आहे. किती असेल सर? 91 आहे. 91 वेट आहे ना, तसं बॉडी पण आहे बघा. चला बघ टेटोवाल्याचे डॉक्टर. तुमचं हॉस्पिटल कुठे आहे? ऍड्रेस सांगा. गणपती मंदिर. गणपती मंदिर जवळ आपलं हॉस्पिटल आहे. जर कोणाला जायचं असेल तर सगळ्यात बेस्ट डॉक्टर टेटोवाला मध्ये. काय नाव तुमचं? डॉक्टर नाव सांगा. थोरात. डॉक्टर थोरात. गुरु कुठं होता? 2 दिवस आपल्या व्लॉग मध्ये आलाच नाही. तू होता तरी कुठे गायब होता? जिम मध्ये काही टायमिंग नाही, टेबल नाही. बाहेर गेलो होतो 2 दिवस. कुठं बाहेर येतो? काय एवढा इम्पॉर्टंट काम होतं? इम्पॉर्टंट काम होतं गुरुचा. काय काम होतं पण तो सांगत नाही. रात्री 1-2 वाजता यायचा. हा, त्याच्यामुळे याला जमलं नाही म्हणून चालले. बाहेरचा डोस घ्यायला लागायचा. बाहेरचा डोस घ्यायला जायचा. उपास आहे. श्रावण चालू आहे. श्रावण चालू आहे भावाचा, त्याच्यामुळं म्हणून नाही बंद आहे. 2-3 वर्ष झालं साधलं जातं जिम करून. डॉक्टर काय विषय आहे का? सवार चाललं की दास नाही तू बोला ना काहीतरी. बोला ना काय विषय, कारण काय कशासाठी थांबले तेवढं? कुठं लेट झाला काय याच्यामुळं काय रात्री काय घेतला होता ते सांगा डॉक्टर. नाही बोल. श्रावण श्रावण चालू आहे. श्रावण नाही. तर सस्त्यात बिझनेस करत असेल तर आपला स्नो कितीला भेटला? पण 110 रुपये आहे. 90 रुपयाला आहे. 90 रुपयाला बॉक्स. किती? 24. 90 रुपयाला 24. 90 रुपीजला 24 बॉटल. तर कोणाला बिझनेस करत असेल. नाही, गुरुचं लक्ष नसल्यामुळे पाणी बघा किती झालं. बॉटल पलटी झाला. गुरु काहीच आपल्या डाएटचा टाइम झाला. बघू शकता काहीच डाएट पण काय घेतो ते व्हिडिओमध्ये डायरेक्ट दाखवणार नाही. की डाएटसाठी वेगळी सेपरेट आपण व्हिडिओ बनवू. किती वाजतात बघा, 8:15 झाले आहेत. आपला ही दुसरी मील आहे. पहिली मील 6 वाजता असते आणि दुसरी मील 8:15 असते. रिजबँड कसं पाहिजे तुला? रिजबँड हाताला लावायला. इकडे बोल ना. इकडे बोल. चालत नाही मग आता काय बोला ते बोल ना. त्याच्या फॉलो मारलेला आहे का?
चांबड्याचा पाहिजे बोलतो. एकदा आणला ना 10 वर्ष तरी खराब झाला नाही 20 पाहिजे. वर्ष चालला पाहिजे. रोजच्या रोज तरी काय बदली करायचा. किती वर्ष? 10-20 वर्ष 10-20 वर्ष झाला पाहिजे. परत एकदा कंटिन्यू झालाय गुरुचा. गुरुने शपथ घेतलेलं आहे, जोपर्यंत ऍप्स नाही बनत तोपर्यंत असंच मारेल. काय गुरु बरोबर का? काय मारायचं आज? मारायचं काय आज? मारायचा बॅक. सगळ्यात हेवी सेट काय मारला? कुठला मारता? हेवी सेट कुठला मारता सगळ्यात जास्त हेवी? केबल रो. केबल रो बेंचवर सीटेड केबल रो. चला बघूया सीटेड केबल वर लास्ट वेट किती जातो. तो सेट आहे केबल रो. ते बोललो ते पूर्ण वेट मारणार. बघू शकता मित्रांनो, पूर्ण वेट मारलेलं आहे. कोण बायसेप बघा किती मोठा दिसतो व्हिडिओ मध्ये. हा? पण काल काय बोलत होतं यांच्याबद्दल? हा. कोणी आहे जब मिनी गुरु कोण? अमोल होता, अमोल बोलून गेला. तुम्ही बोललं केस गेलं. तुम्ही काय बोलला होता? नाही पण आपण जिमला आलोय, चर्चा कशी चालू आहे? नाही मग आपण आलेला विक्की शेठ, कालचा वर्कआउट खराब करणारा माणूस विक्की शेठ. दुर्गा काल कुठे गेलता? काल संध्याकाळी आलो ना. काल कुठेतरी गेलता. काल कुठेतरी गेलता. कुठे साईड चालू? दिवा दिव्याला साईड चालू. कसला काम कसला करतो? इंटिरियर डिझाईन. जर कोणाला करायचं असेल तर लवकरात लवकर आपला कॉन्टॅक्ट करा. कॅप्शन मध्ये नंबर टाकतो. अजून काही कुठली कामं करतो? कलर पीओपी फर्निचर बाजी बिजी काय पण सगळे काम. चला कॉन्टॅक्ट करा लवकरात लवकर. चांगलं बोला काहीतरी. काय हा व्यायाम करण्यासाठी आज जिम मध्ये जे चालू आहे सध्या, काय चालू आहे? एकमेकांची निंदा नालस्ती करणे परस्पर, ते मला काही योग्य वाटत. विकी काय चालू आहे तुझ्या बाई? सगळा कारस्थान विकी आहे. 365 दिवस काय ते बघू. 365. आज समजा नसेल होत कमलेश्वरची बॉडी, तुम्हाला काय बोलत याच्याबद्दल? बॉडी का म्हणत नाही? पण बॉडी झाले ना. त्याचे पैसे त्यांचे आहेत, बॉडी त्यांची मेहनत करताय. होईल नाही होईल मागणी बघून घ्या ना. बरोबर आहे. मला काय त्रास आहे? काय त्रास आहे तुम्हाला ते बोला. नसला पाहिजे. कसला त्रास आहे सपोर्ट करून विकी? तू मध्यस्थ आहे याच्याबद्दल काहीतरी 2 शब्द बोल. स्वतःची बनवा. जो ट्रेनर आहे तो डिसाइड करा. काय मी पूर्णपणे माझा पाठिंबा कमलेश नागरे यांना आहे. हा. काय कमरेचा काय बनवायचं काय नक्की? हे आहे ना आपले 2 एवढंच सांगेन. हा? Each and every ठिकाणी कमलेश्वरसोबत काम उभं राहील. हा. अजून आणि त्यांच्यासोबतच मी राहील नेहमी. त्यांना माझा कायम पण पाठिंबा. साहेब हे गोड बोलून वेगळा बोलता, अर्थ वेगळा याचा. हा? फिटनेस पण आहेत ना भाई. अजून काय देवराज, मी म्हातारा आहे पण कुठल्या पद्धतीने मध्ये म्हातारे वाटतात तुम्ही? तुम्ही काय क्रायटेरिया वापरता म्हातारा? आम्हाला तर नाही वाटत. तुम्ही स्वतः बोलले ना, तुम्ही स्वतः बोलतात. आज माझा तो मुलगा बघा तिकडे आहे. कुठे? तिकडे या बाबू, तिकडे मारतो तो ते. 16 वर्षाचा, 18 वर्षाची मुलं आहेत माझी. बघा साहेबांचा हा मुलगा आहे. किती वर्षाचा मुलगा आहे साहेब? आज आता 17 वर्षाचा मुलगा आहे. बघा दोघांची बॉडी बघा साहेबांची, अजूनपर्यंत मेंटेन आहेत. गाईज म्हणजे क्लायंटचं वर्कआउट संपलेलं आहे. आता मी माझा वर्कआउट चालू करणार आहे.
आज आज माझा वर्कआउट आहे, बॅकचा वर्कआउट आहे. बॅकमध्ये कुठलं व्हेरिएशन मारतो ते तुम्हाला दाखवेलच. चला बघूया. पहिली व्हेरिएशन असणार आपली लॅग पुट डाऊन. वर्कआउट करण्याच्या आधी कधी 10 ते 15 मिनिटं फुल बॉडी वॉर्मअप करा. जर तो तुम्ही प्रॉपर वॉर्मअप केला तर तुम्हाला इंजुरीचे चान्सेस कमी असतात. म्हणून तुम्ही प्रॉपर वॉर्मअप करा. लेग झाला, चेस्ट झाले, बॅक झाली, शोल्डर झाले, कुठलाही वर्कआउट करण्याआधी 10 ते 15 मिनिटं वॉर्मअप करा. इंजुरीचे चान्सेस कमी, नाहीतर तुम्हाला कधीही इंजुरी होऊ शकतो. आणि कधीही वर्कआउट करण्याच्या आधी पहिला सेट एम्प्टी बार नाहीतर स्मॉल छोटा डंबल घेऊन 5 किलोचा 2.5 किलोचा डंबल घेऊन त्याच्यावर वॉर्मअप करायचा. चेस्ट झाला, शोल्डर झाला. चला बघूया जिम मध्ये. गाईज बॅकची पहिली व्हेरिएशन आहे लॅट पुल डाऊन आणि पहिले 3 सेट मारलेले आहेत. आता लास्ट सेट आहे, चौथा सेट. बघूया किती रेपिटेशन होतात म्हणजे कसं मारायचं. एकदम ग्रिप शोल्डरच्या बाहेर पकडायची अशी, पाय लॉक करायचे, स्लो, एकदम स्लो. होल्ड होल्ड होल्ड. 2 3 4 5. गाईज 5 रेपिटेशन गेले फक्त. गाईज बॅकची दुसरी व्हेरिएशन आहे टी बार. मागच्या टायमाला आपण मारला होता बेंटवर डंबर रो. या टायमाला मारणार आहे टी बार. काहीतरी नवीन, बॉडीला काहीतरी हॅबिट झालं पण तेच मारून बॉडी फोड झालं. चल कम ऑन बॉय. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हो काहीच एक सेट मारलाय, आता दुसरा सेट. चला बघूया किती रेपिटेशन जातात. चल बॉय. 1 2 3 होल्ड. 4 5 6 7 8 9 10 11 12. गाईज टिबारचा शेवटचा सेट आहे. 15च्या 5 प्लेटी टाकल्या आहेत गाईज. 1 2 3 4 5. चला बघूया किती रेपिटेशन जातात. चल बॉय. लाईट वेट. 2 3 4 5 8. 6 रेपिटेशन गेलेले आहेत गाईज. बॅकची तिसरी व्हेरिएशन आहे आणि शेवटचा सेट आहे टेबल रो. पूर्ण वेट लावलेला आहे. चला बघूया किती जातात रेपिटेशन. 2 3 4 5 6 7 8 9 10. काय गेलेलं आहे काय. चला मारूया नेक्स्ट मारू आता आपण वरून मारू. बॅकची 5वी व्हेरिएशन आहे मित्रांनो आणि पूर्ण वेट लावलेलं आहे. चला बघूया किती रेप जातात. 1 एकदम स्लो मारायचं. खाली आल्यावर एकदम बॅक ऍक्टर होल्ड करायची आणि एकदम स्लो सोडायचं. 3 बॉडीला मूव पण नाही करायचं. 4 5 6 7 8 9 10. गाईज बॅकची 6वी व्हेरिएशन आहे केबल पुल ओव्हर. केबल पुल ओव्हरचे 4 सेट मारलेले आहे. लास्ट सेट बाकी आहे 5वा. चला बघूया. स्लो. 2 3 4 5 6 7 स्लो 8 4. काहीच बॅकचा मसल असा मोठा करायचा असेल आणि व्ही शेप मध्ये पाहिजे असेल तर सर्वात इम्पॉर्टंट आहेत पुलअप्स. पुलअप्स हे मारलेच पाहिजेत. तुम्हाला स्टार्टिंगला मुलांना पुलअप्स मारला जमत नाही कारण पुलअप्स बॉडी वेटनुसार असतात. आपला वेट 50 kg आहे तर 50 kg उचलायला लागतो तेव्हा पुलअप जातात. तर पुलअप्स मारायचं असेल आपल्या जिम मध्ये ती मशीन नाही आहे. तर तुम्ही बिगिनर असाल तर मशीनवर ट्राय करा कारण वेट डिवाइड होतो पुलअप्स मारताना. चला बघूया पुलअप्स कसे मारायचे ते. बॅकचे एकदम शोल्डरच्या बाहेर पकडायचे ग्रिप. एकदम वरती यायचा पूर्ण वरती स्लो. बॅक एकदम बॅलन्स करायची. बॉडी एकदम बॅलन्स वरती यायचं एवढा वरती स्लो सोडायचं. 2 3 4
5 जेवढा पण वरती जाईल तेवढा बॅकवर प्रेशर आहे. 6 7 काहीच बॅकचा वर्कआउट एकदम चांगला झालेला आहे. भरपूर दिवसांनी असा वर्कआउट झाला. कंटिन्यू असा वर्कआउट झाला तर एकदम भारी बॉडी ग्रो होईल. कारण आपलं बल्किंग चालू आहे आता बॉडीमध्ये बल्किंग करत आहे. हाय प्रोटीन डाएट चालू आहे. कार्ब लोडिंग एकदम प्रॉपर चालू आहे. फक्त रेस्ट मागे पुढे होतो तरी पण बॉडी ग्रो होते, बॉडी रिस्पॉन्स देते. असाच वर्कआउट होता उद्या तुमचा सपोर्ट असेल. काहीच वर्कआउट संपलेला आहे आपला. आता निघालो आपल्या शॉपला जाऊन बघूया आता काय ऑर्डर आहेत त्या ऑनलाईन ऑर्डर करायचे आहेत. 4-5 ते ऑर्डर आलेले आहेत आपल्याला ऑनलाईन बाहेरून. आपण ऑल ओव्हर इंडियामध्ये डिलिव्हरी करतो. जे पण काय ऑर्डर असेल आपल्या NK स्पोर्ट्स अँड न्यूट्रिशनला इन्स्टाला आपला पेज आहे त्याला फॉलो करा. तुम्हाला काही पाहिजे असेल तर व्हॉट्सअपला मला हाय पाठवून तो व्हिडिओचा किंवा त्या वस्तूचा शूज झालाय, टी शर्ट झाला, शर्ट झाला त्याचा पिक मला व्हॉट्सअपला DM करा. तुम्हाला गाईज आलेला आता NK स्पोर्टला. बघा मित्रांनो गाईज आपला शॉप बंद आहे तरी पण शॉपमध्ये आपला बाहेर वॉचमॅन ठेवलेला आहे. बघा कसा वॉचमॅन आहे. शॉप बंद असला तरी बाहेर आपला वॉचमॅन असतो. ऐकर ना भाई, वॉचमॅन आपला पगार नाही दिल्यामुळे जरा नाराज आहे. शॉपची रक्षा करतो, दिवस रात्र इथेच असतो. शॉप बंद आहे बघा आपला NK स्पोर्ट्स अँड न्यूट्रिशन बंद आहे तरी पण हा शॉपच्या बाहेर आपली रक्षा करतो. NK स्पोर्ट्स अँड न्यूट्रिशनला चोरी नाही झाली पाहिजे याची रक्षा करतो. गाईज शॉपवर आहे. रात्रीचे 10 वाजले आहेत अजून सुद्धा शॉपमध्ये बघू शकता तुम्ही. आता निघणार आहे मी घरी. 65 डे लाईफ चेंजिंगचा हा 9 डे इथेच एंड करत आहे. गाईज आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका. थँक्यू. भेटूया डे 10 मध्ये.